मी हा मुद्दा स्पष्ट करत होतो की एखादा सज्जन माणूस आहे आणि त्याच्यावर चोरीचा आळ आला. चोरीचा आळ येणं म्हणजे आरोप करणे. आता त्याला शुद्ध भाषेत बोलायचं असेल तर सज्जन माणसानं चोरी केली नसताना त्याला त्याच्यावर चोरीचा आळ घेणं म्हणजे आरोप करणं. हो ना, एवढं बरोबर आहे. आता मला थोडं ह्याची दुसरी बाजू तुमच्या पुढे मांडायची आहे. सज्जन माणसानं चोरी केली नसताना त्यानं चोरी केली असं म्हणणं म्हणजे तो आरोप आहे. आता दुसरं बोलू, सगळ्याची माफी मागून बोलता लई मनावर घेऊ नका. आपण साधू नसताना लोक आपल्याला साधू म्हणू लागले. साधू म्हणून घ्यायच्या आपण अधिकाराची आहे का नाही? आपली काय लायकी आहे ती लोकांनी कळत नसलं तर आपल्याला तर कळतं की आपली काय लायकी आहे ती. आपला अधिकार नाही साधू म्हणून घेण्याचा, पण लोक आपल्याला साधू म्हणू लागले तर तो बी आपल्यावर आरोपच आहे की. फरक काय हो मला सांगा. माझं बोलणं तुमच्या लक्षात आलं नाही काय की सज्जन माणसाला जर त्यानं चोरी केली नसताना त्याला जर चोर म्हणलं तर त्याच्यावर आरोप आहे. बरोबर आहे, हे आरोप आहे. आणि आपण जर साधू नसताना आपल्याला लोक साधू म्हणू लागले तर तो सुद्धा काय आहे? आरोपच आहे. तो आरोपच आहे ना. पण आपण साधू नसताना आपण चोरी केली नसताना चोरी केली म्हणलं तर त्याचा राग येतो का नाही? आपल्याला येतो का नाही? आता मला सांगा, आपण महाराज नसताना आपल्याला जर महाराज लोक म्हणत तर आपल्याला राग येतोय का? सांगा, खरं सांगा. येत नाही का? तो आपल्यावर आरोप केलेला आहे, पण आपल्याला ते ऐकल्यानंतर गुदगुल्या होतात. स्तुती परावी या मुखे रुचिकर आहे का नाही? लोकांनी स्तुती केली तर खूप आवडतं, पण साधूला ते आवडत नाही. कारण साधूला लोकांनी स्तुती केली तर ते स्तुतीप्रिय, त्यांना स्तुतीप्रिय नाही. म्हणून साधूला जर लोकांनी साधू म्हटलं तर साधू असून सुद्धा त्याची लाज वाटते. तुकाराम महाराजांची अशी खूप प्रमाण आहेत.